ज्यांचं आत्ताच अतिशय खुमासदार पण खणखणीत असं मार्गदर्शन आपल्याला प्राप्त झालं ते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आपले मुख्य सचिव श्री राजेश कुमारजी, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रवीण परदेशीजी, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव श्रीमती अश्विनी भिडे, या ठिकाणी उपस्थित सर्व महाराष्ट्राचे ज्येष्ठ अधिकारी, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या संदर्भात कार्यशाळेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आणि 2 दिवस या संदर्भातल्या विविध पहलूंवर अनेक अनुभवी लोकांचं मार्गदर्शन आपल्याला प्राप्त होणार आहे. मला आठवतं की 2019 साली ड्वाइच बँकेने एक रिपोर्ट प्रकाशित केला होता आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की भारतामध्ये जेवढे बिग तिकीट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालले आहेत त्यापैकी 49% प्रोजेक्ट एकट्या महाराष्ट्रात चालले आहेत. आणि तो रिपोर्ट पाहिल्यावर आम्हाला फार आनंद झाला. जवळपास 6-8 महिने वर्षभर आम्ही प्रत्येक भाषणामध्ये तो रिपोर्ट कोट करायचो की महाराष्ट्राने इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये किती काम चालू केलं बघा. 49% प्रोजेक्ट हे महाराष्ट्र अकाउंट फॉर करतोय आणि ते खरंही होतं. पण आज जेव्हा 2025 मध्ये मी मागे वळून पाहतो त्यावेळी त्या 2019चे 40% प्रोजेक्ट आजही पूर्ण झालेले नाही मला पाहायला मिळतं. आणि म्हणून केवळ नंबरमध्ये आपण नंबर 1 येऊन चालणार नाही, तर हे प्रोजेक्ट वेळेत कंप्लीट होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. फॉर्च्युनेटली एक गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर गेल्या 10 वर्षामध्ये आपला अनुभव फार समृद्ध झालेला आहे. कारण इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स आपण महाराष्ट्रामध्ये केले, रोड्सचे असतील, रेल्वेचे असतील, मेट्रोचे असतील, ब्रिजेसचे असतील, त्या ठिकाणी टनेल्सचे असतील, म्हणजे ज्या इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्सला आपण केवळ परदेशात पाहायचो अशा प्रकारचे सगळे प्रोजेक्ट्स, सगळ्या प्रकारचे इंजिनिअरिंग हे महाराष्ट्रामध्ये आपण यशस्वीपणे पूर्ण केलंय आणि म्हणून एक मोठा समृद्ध अनुभव आपल्याकडे. पण असं असताना देखील ही जी काही एक प्रकल्पाची सगळी लाईफ सायकल आहे, एक प्रकल्प कन्सिव्ह होण्यापासून पूर्ण होण्यापर्यंत, याच्यामध्ये मात्र कुठेतरी अजूनही एक अकाउंटेबिलिटी येणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मला फार पूर्वी एक जर्मनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या एका डिप्लोमा करता नॉमिनेशन मिळालं होतं आणि त्या ठिकाणी प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या संदर्भातले काही ट्रेनिंग मी घेतलं आणि त्यावेळी त्यातलं सगळ्यात महत्वाचं ट्रेनिंग काय होतं तर ते ट्रेनिंग हेच होतं की प्रोजेक्ट सुरू व्हायच्या आधी त्याच्यावर जास्त मेहनत घेतली पाहिजे. प्रोजेक्ट सुरू व्हायच्या आधी प्लॅनिंगची जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये 360 डिग्री अप्रोच ठेवून जर आपण प्लॅनिंग केलं तर प्रोजेक्ट स्मूथली आपल्याला पूर्ण करता येतो. आणि ते जर आपण केलं नाही, म्हणजे आपल्या अनेकांनी लहानपणची आपण गोष्ट ऐकली आहे, झाडं तोडणं काही योग्य नाही, पण झाडं तोडण्याची कॉम्पिटिशन लागली आणि कॉम्पिटिशन लागल्याबरोबर सगळे लोक कुऱ्हाडीने झाड तोडायला लागले आणि त्यातला एक जण होता, त्याने पहिले कुऱ्हाडीला धार करणं चालू केलं आणि हे सगळे तोडत असताना अर्धा तास त्यांनी धार केली आणि ती धार झाल्याबरोबर त्यांनी तोडणं सुरू केलं आणि या सगळ्यांच्या अर्ध्या वेळात त्यांनी झाड तोडलं. त्याची पूर्वतयारी ही अचूक झाली आणि म्हणून वेळेपेक्षा लवकर तो पूर्ण करू शकला. तसंच या सगळ्या प्रोजेक्ट्स आहेत. आज आपल्याला इतके वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स अवेलेबल आहेत. आज गतिशक्ती सारखा एक प्लॅटफॉर्म आहे की ज्याचा आपण उपयोग करू शकतो. जिओस्पेशियल डेटा आहे ज्याचा आपण उपयोग करू शकतो.
आपण जर बघितलं तर हमखास आपल्याकडे प्रोजेक्ट्स करताना आणि विशेषतः शहरांमध्ये महानगरपालिका नगरपालिकाच्या क्षेत्रांमध्ये कुठलाही प्रोजेक्ट करत असताना त्याच्या प्लॅनिंग मध्ये आधी त्या ठिकाणी काय आहे याचा कधी आपण विचारच करत नाही. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये पाईप टाकायचा असेल तर दुसरा पाईप फोडतो, अजून काही टाकायचं असेल तर विजेच्या तारा तोडतो, सगळीकडे जे काही फायबर ऑप्टिक आहे त्याचे तुकडे तुकडे करून टाकतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.